आम्ही चोर बाजारातून खुर्च्या आणलेल्या आहेत. तर आता तुम्हाला आम्ही आता एका नवीन ठिकाणी फिरायला नेतोय. तर कोणत्या ठिकाणी ते तुम्हाला आता दाखवतो मी. चला तू मागे बस, मी चालवते गाडी. मागे बस जा. तू चालवते? हो मी चालवते. बस लवकर. आज काय खरं नाही बाबा. काय रे बाबा, आज आमचे ड्रायव्हर चेंज झालेत. हा फक्त एवढंच बोल की ब्रेक कसा मारायचा. हा का, बाकी मी तुला पोहोचवते बरोबर. डेस्टिनेशन मध्ये. काय मारायचा? ब्रेक कसा मारायचा फक्त एवढं बोल, बाकी मी तुला डेस्टिनेशन मध्ये पोहोचवते बरोबर. चाल जा एकटी. अरे तुम्ही जावा हिच्या बरोबर, विदाई येत बाबा. अरे मी चालवते. अरे ये ये इथं आज काजलला लागलाय भूत वाटतं. आज ती कार शिकवूनच राहणार वाटतं. चल आणि जाऊया, मी चालवते. मला वाटतंय कारचा पण लास्टचा दिवस आहे. आपल्या ब्लॉगचा पण लास्टचा दिवस आहे. आणि माझा आणि तुझा पण. मॅडम चालवायला निघाले. चावी कुठे आहे? हसते तुझ्याकडे असते ना. चावी कुठे आहे? चावी तू तुझ्याकडे. काय कॉन्फिडन्स, मला एक विचार, काय कॉन्फिडन्सने तू बसली रे समोर? मला माहिती कसं चालवायचं. फक्त ब्रेकचं बोल. कॅन्सल, ट्रिप कॅन्सल. ये मी जाऊ का? बाय. नमस्ते सर्वांना. तर आता आम्ही तुम्हाला फिश थाली दाखवूया. आणि या सीझनची ही लास्ट फिश थाली असू शकते, कारण आता जे येणारे गेस्ट आहे ते फिश थाली मागतात आहे की नाही मागतात आहे ते डाऊट आहे. पण ह्यांनी मागितली आहे, तर ह्यांच्यासाठी जशी फर्स्टसाठी आम्ही जेवढी एफर्ट्स घेतली होती, तर लास्टसाठी पण त्याच्यापेक्षा जास्त एफर्ट्स घेऊया. आजची फिश थाली थोडीशी स्पेशल असणार आहे, कारण त्याच्यात फिशची व्हरायटी पण वेगवेगळी आणि चांगली आहे. हे बघा, आज आपल्याकडे तांबवशी मासा आहे. तांबवशी मासा आहे. आणि ती प्लेट दाखव. त्यासोबत तांबोशी पण आहे आणि इकडे आंबावशी पण आहे. मोठे कोलंबी घेतलेले आहेत. त्यासोबत इकडे काकी भाकरी. वा वा, ज्वारीची भाकरी. आणि गेस्टला मी विचारलं जातं की पहिलं विचारतं चपाती किंवा भाकरी, तर भाकरी सांगितली. भाकरीमध्ये तांदळाची भाकरी पाहिजे का ज्वारीची पाहिजे भाकरी, कारण नाचणीचा पीठच संपलेला आहे. तर त्यांनी सांगितलं ज्वारीची भाकरी. आणि त्यांनी ऑप्शन पण दिलं होतं जर फिश नाही मिळाली तर चिकन. पण आम्ही हाडाची काढा आणि नाही करणार आहे तब. आम्ही दोघं तेवढं करून गेलो राजीवड्या फिश मार्केटमध्ये. सकाळी फोन आलेला आहे, थांबा. भाकर अशी थापायची बघ. आणि मच्छी बघा कशी करपवायची. चांगली फ्राय होते. त्यासोबतच आता तुम्हाला दाखवतो झणझणीत काय बनलेलं आहे आणि एकदम सुंदर झालेलं आहे. इकडे आहे आपली वाटतं सोलकढी, बरोबर? ही सोलकढी बघा किती सुंदर झालेली आहे. कलर न टाकता, बीटचा कलर न टाकता, बरोबर? मी नाही बीटरूट यूज करत. मी कोकमाचा आगळणीच रंग येतो तो ऍक्च्युली. आंबट झाला तरी चालेल, पण कलर तिखट माझ्याने जास्त पडला. पण एवढा काय नाही. हा बरोबर आहे. बरोबर आहे. तोंडाला आंबट नाही. हे बघ इकडे बघा काय आहे. काय आज पाहुण्यांना आम्ही काय गरम पाणी देणार आहे? नाही. हे काय खाली आहे. हे काय उरलेले पोहे? जेवण खाली आहे. खाली आहे. इकडे काय बनवलेलं आहे? वा वा वा, माकडाचा तपतपीत. दाखव का माकड तुम्हाला? हे बघा, दिसले का तुम्हाला माकूड? बंद करा आता. ह्याच्या खाली मग कालवण केलेलं आहे ना. एकदम ताजं. उघडल्या एवढा सुगंध आलाय ना, बोलता बोलता तोंडाला पाणी सुटलेलं आहे. सुगंध मस्त येतो ना मच्छीचा. आला की नाही विचार गेस्ट, आपल्या सर्व व्ह्यूअर्सला विचार आला की नाही? तुम्हाला आला का सुगंध? जरा दाखव खिडकीपर्यंत आणि इकडे दे जरा. नको. अरे इकडे पर्यंत दिसत नाही, तेवढं डार्क दिसतंय. माहितीये का
हा पॅन असा हे होता ना, ते पॅन त्याचा दांडा हलतोय ना, तर माझ्या पायावर ऑइल पडलं. दाखव तुझा पाय दाखव. हे बघ याच्या पायावर ऑइल पडलं. निशाण आहे 2. पण एवढी ही स्ट्रॉंग आहे ना की ऑइल पण घाबरला हिला. ऑइल पडल्या पडल्या मॅडमनी लावला कॉलगेट. हा काकी बोलली मला आणि कॉलगेटचा रंगच रेड झाला पूर्ण. काकी बोलली कोलगेट लावून दे, घुमणार नाही. आणि तुम्हाला मी दाखवतो बघा, गेस्ट त्यांना पिकअप पण केलं ना, पण आज गाडी एकदम चकाचक धुतलेली. दाखवतो तुम्हाला. बघा पायापासून तर सर्व पुसलेलं आहे. एक कोण आहे तू? पोरगी कधीपासून? मेरी मम्मी आल्यापासून मम्मी यहाँ पे नहीं है, लेकिन मेरे को ऐसा फील नहीं होता है. मम्मी मिस करती हूँ मैं मम्मी को, लेकिन हे काकू आहे ना, आता काय वाटत नाही मला एवढं. कोलंबी टाकली? नाही. वा वा किती झणझणीत वाटते. अरे रवा बघ कसा दिसतोय तो. चला आता मी तुम्हाला एक सिक्रेट दाखवतो. आम्ही चोर बाजारातून खुर्च्या आणलेल्या आहेत. दाखवतो तुम्हाला. थांबा. कुठे चावी कुठे यांनी लपवून ठेवलंय. तुम्हाला दाखवायला नको ना म्हणून यांनी लपवून ठेवलंय. कोणती चावी आहे रे? कुठे चावी? दाखवतो तुम्हाला. चोर बाजाराच्या खुर्च्या दाखवतो आमच्या. दाखवू काय? हीच चावी आहे ना? नाही. आम्ही का नाही देते चावी माहितीये का? हा बाहेर ठेवतोय खुर्च्या आणि डॉग्स त्याच्यावर बसतायत. मग आणले डॉग साठीच ना? डॉगसाठी नाही आणले, पाहुण्यांसाठी आणले. दाखवूया आम्ही तुम्हाला खुर्च्या दाखवतो बघा. मी आणले आमच्या डॉग साठी. तर इकडे बघा आमच्या चोर बाजारामधल्या खुर्च्या. हे बघा किती आणलेत बघा. खुर्ची नंबर 1, खुर्ची नंबर 2, खुर्ची नंबर 3, खुर्ची नंबर 4. तुम्ही विचारायला तर खुर्ची कितीला पडले, प्राइस पण सांगतो. मस्त एकदम. तर ह्या खुर्च्या बघा बसायला एकदम छान प्लास्टिकच्या आहेत. आणि हे आम्हाला पडलेले आहेत 1000 रुपयाचे 4. म्हणजे 250 रुपीज, 250 रुपीज, 250 रुपीज, 250 रुपीज. एकदम स्वस्त आणि मस्त. म्हणून मी ह्याला चोर बाजारचा माल म्हणतो. हा एकदम चांगली आहे बघा. डिझाईन पण आहे त्याला, चांगली डिझाईन पण वाटते बघा. तर चला काजललाच विचारूया. आपल्याला खुर्ची किती रुपयाला पडली काजल ती? 950 ला 4. 1000ला 4. आता आता तुम्हाला मी ह्याचा मी मुंबईच्या 2 होलसेल मार्केटमध्ये ह्याचे रेट काढले होते. मी तुम्हाला ह्याचा ॲक्च्युअल रेट सांगतो. पण तेवढं कधी ह्यांच्याबरोबर बार्गेन करू नका. ह्याचा ॲक्च्युअल रेट माहिती तुला काजल काय? एकदम बिझी आहे. थांब 2 मिनिटं. ह्या जे 4 खुर्च्या एकदमच लॉटमध्ये जर तुम्हाला उतरलं ना एकदमच लॉटमध्ये, तर तुम्हाला 600-700ला पण पडेल, इव्हन 800ला पण पडतो. पण ते 1000च्या खाली विकणार नाही. लास्ट टू लास्ट 1000ला 4, 250 रुपयाला एक विकतात ते लोक. बंद झालं की मग हे कर. ते आमची घाई चालू आहे जरा. इकडे काय केलं हे? कोळंबी. वा केवढी मोठी कोलंबी आज. आमची कोळंबी फुगली आहेत खाऊन खाऊन. फुगली? खाऊन खाऊन फुगली. चला आता डायरेक्ट ताट रेडी झाल्यावर दाखवूया आता. तर इथे बघा अशा प्रकारे आपली फायनल या सीझनची फिश थाली रेडी झालेली आहे. आणि कशी वाटते बघा. इकडे 2 आपण कोलंबी फ्राय दिलेले आहे, 3 माशाचे पीस दिलेले आहेत, इकडे महाफुल मसाला दिलेला आहे. 1, 2, 3 व्हरायटी आपली झालेली आहे व्यवस्थित. तर सोलकढी आणि एक आपली मच्छीची कालवण, भाकरी, भात, वा 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 एकदम टेम्पटिंग वाटतंय की नाही. चला तर नेव्यावरती. चला इकडे बघा फायनल आपली फिश थाली एकदम रेडी आहे. आणि हे बघा किती बघाल ना तेवढं तोंडाला पाणी सुटलं. आता तुम्हाला बाहेरचं वातावरण पण दाखवतो किती सुंदर झालं.
मस्त पावसात हळू. गरम गरम फिश थाली. हळू जा. येस. आता एवढी एक्सपिरियन्स झाला ना आणि अजून एक रेकॉर्ड झालंय, एकदा पण पडली नाही. हो एवढे महिने झाले तरी. हळू. आणि आता जस्ट पाऊस पडला आहे बघा, सगळं ओललं इकडे. आत्ताच पाऊस पडलाय. नशीब आता गेलं पाऊस, कारण की आता ताटेवर न्यायची टाईम आलाय ना. बरं झालं पाऊस गेला. आणि तुम्हाला चाफ्याचं झाड बघायचं का? ते बघा दिसलं. काय करतो तिथे? पावसामध्ये सर्व श्रिंक झाले फुलं. आणि हे बघा आल्या आल्या लिंबू सरबत दिलं होतं, त्याचे ग्लासेस घेऊन आलो परत. एकदम छान वाटतंय. चला आता तुम्हाला पण वाटत असेल ना की तुम्ही कधी जेवायला बसताय ना आम्ही कधी जेवायला बसतोय, पण आम्ही जेवायला तेव्हाच बसणार जेव्हा गेस्ट बोलणार ना आता काहीच नको, त्यानंतर मग आम्ही जेवायला बसणार, तोडफोड करणार खाली सर्व. चला आज बघा आमच्याकडे जेवायला काय आहे. भाकरी आणि बेसनाचा पोळा. एक्सपेक्ट रेन अराउंड 5 PM. आज 5 वाजता पाऊस पडणार आहे. आणि आज मंगळवार आहे. सोमवार, मंगळवार, रविवार मुंबईमध्ये जास्त पाऊस सांगितला होता आहे ना लक्षात. तर मुंबईमध्ये जेवढे आहेत, मम्मीचा तर कॉल आलाच होता की पाऊस तुमच्याकडे पण पाऊस, मुंबईला तर पाऊस जास्त असेल ना. ट्यूजडे म्हणजे आज मंगळवारपर्यंत पाऊस न्यूजमध्ये दाखवलाय. उद्या कमी होईल तो पाऊस. चला या आता आमच्यासोबत खायला. काय खातो आम्ही इकडे? भाकरी आणि बेसनाचा पोळा. भाकरी आणि पोळा खाऊन येईल पोटात गोळा. घरी बनली मच्छी, खातो आम्ही पोळा. कधी कधी काजल जर खायला बसली की एवढ्या स्पीडने खाते ना, पोळा खाऊन खाऊन बघा खाली खाली पाडते बघ सर्व. हे काय ही काय ट्रिक? हे बघा भांडी हे पण घेऊन जा. अजून एक पाठवून काढतो. ही ट्रिक असते, ट्रिक असते ही भांडी घासायची, लवकर लवकर घासायची.